तुम्हाला माहीत आहे का, अशी एक एकादशी आहे जिच्या दिवशी आवळ्याच्या झाडाखाली केलेली प्रार्थना थेट देवापर्यंत पोहोचते. 2026मधील आमलकी एकादशी कधी आहे, व्रत कसे करावे आणि पाळण्याची अचूक वेळ कोणती, कथा, महत्त्व, पूजाविधी आणि फायदे आज आपण सगळं सविस्तर जाणून घेणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर एकादशी तिथी प्रारंभ होते 27 फेब्रुवारीला शुक्रवारी दुपारी 12:33 आणि त्याच दिवशी रात्री 10:32 समाप्त होते. उद्या तिथीनुसार व्रत 27 फेब्रुवारीलाच ठेवले जाईल. आता पाहूया आमलकी एकादशी म्हणजे काय. तर फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला आमलकी एकादशी म्हणतात. या दिवशी विशेषतः भगवान विष्णू आणि आवळा वृक्षाची पूजा केली जाते. शास्त्रानुसार आवळा वृक्षामध्ये विष्णूंचा वास असतो. आता पाहूया कथा. तर पूर्वी एका धर्मनिष्ठ राजाने श्रद्धेने हे व्रत पाळले. संकटाच्या वेळी त्याने मनोभावे श्री विष्णूंचा जप केला. तेव्हा दिव्य प्रकाश प्रकट झाला आणि भगवान विष्णू यांनी त्याचे रक्षण केले. आता पाहूया पूजाविधी. तर सकाळी लवकर उठून स्नान करा, नंतर स्वच्छ वस्त्र परिधान करा, त्यानंतर श्री विष्णूचे पूजन करा, आवळा वृक्षाची पूजा करा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः मंत्राचा जप करा, उपवास करा आणि संध्याकाळी कथा व आरती करा. आता पाहूया व्रत पारण कधी करायचं ते. तर 28 फेब्रुवारीला शनिवारी सकाळी 6:45 ते 9:06 पारण करावे. आता पाहूया आमलकी एकादशीचे फायदे. तर आमलकी एकादशी केल्याने सुख समृद्धी घरात येते, मानसिक शांती मिळते, आरोग्याला लाभ मिळतो आणि मोक्षप्राप्ती होते. श्रद्धेने हे व्रत केल्यास भगवान विष्णू यांची कृपा नक्कीच लाभते. लाईक करा, कमेंटमध्ये जय विष्णू लिहा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.